पुढील वर्षासाठीही पिण्याच्या पाण्याचे नियोजन करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीतून दिलेत। पुढील वर्षी ऑगस्ट 2027 पर्यंत पिण्याचं पाणी पुरेल एवढा साठा तयार करून ठेवा। यावर्षी पावसाचं प्रमाण कमी असल्याने पुढील वर्षी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवू शकतो, त्यामुळे पुढील वर्षी ऑगस्ट पर्यंत पाण्याचा साठा पुरेल एवढा देण्यासाठी जतन करण्याचे आदेश देण्यात आले। ऑगस्ट 2027 पर्यंत पिण्याच्या पाण्याचं नियोजन करा असे आदेश देण्यात आलेले आहेत। मंत्रिमंडळ बैठकीत यावेळी हे निर्देश देण्यात आलेले आहेत। केवळ या वर्षीच नाही तर पुढील वर्षाच्या पावसाचा अंदाज घेऊन हे आदेश देण्यात आले। राज्यात पुढील 5 दिवस मान्सून न येण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। पुढील 5 दिवस मान्सूनचा पाऊस होण्याची कुठलीही शक्यता नाहीये। मान्सून सर्वदूर येईपर्यंत शेतकऱ्यांना पेरणी न करण्याचं आवाहन करण्यात आलंय। राज्यात मान्सून लांबल्यानं चिंता वाढली असतानाच पुढील 5 दिवस मान्सूनचा पाऊस होण्याची कुठलीही शक्यता नसल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। त्यामुळे शेतकऱ्यांनी मान्सून सर्वदूर येईपर्यंत पेरणी करू नये असं आवाहन करण्यात आलंय। तर राज्यात सध्या मान्सून पूर्ण पावसाचा येलो अलर्ट देण्यात आल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे। येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये असे काही कंडिशन्स नाही आहेत की मान्सून परत पुढे सरकेल आणि त्यानंतर आपण जे अपडेट्स आहेत ते देत राहू। पण आता सध्या तरी 4 ते 5 दिवसांमध्ये अशी कोणतीही कंडिशन्स नाही आहे। ही अहिल्यानगर आहे, त्यानंतर इकडे लातूर, धाराशिव आहे, त्यानंतर सोलापूर आहे, मराठवाड्यातल्या बऱ्याच ठिकाणी आपण बघू शकतो की येलो अलर्ट आहे। परंतु आणि विदर्भातील बऱ्याच ठिकाणी तो पडण्याची शक्यता आहे। परंतु हा पूर्व मोसमी पाऊस आहे किंवा वादळी पाऊस आहे, हा मान्सूनचा पाऊस नाही। या बेसिसवर शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे कामं किंवा पेरणी करू नये। मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठ्यात मोठी घट होते आहे। त्यात पाऊस लांबल्यामुळे मुंबईकर भीषण पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर आहेत। तांचा तलावातील पाणीसाठा 5.53% वर आला असून शहराला सर्वाधिक पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा तलावातही अवघा 10% पाणीसाठा शिल्लक राहिला आहे। पाऊस लांबल्यामुळे मुंबई महानगरपालिकेची चिंता वाढली आहे। तलावांमध्ये असलेला जेमतेम 10% पाणीसाठा पुरवायचा कसा असा प्रश्नही पडला आहे। 6 तलावांच्या पाणलोट क्षेत्रात अवघा 10.72% म्हणजेच 1,55,000 दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे। सिंधुदुर्गात मान्सून वेळेत दाखल झाला असला तरी गेल्या काही दिवसापासून पावसानं दडी मारली आहे। जूनच्या 15 तारखेपर्यंत फक्त 23% म्हणजे सरासरी 103.6 मिलीमीटर पाऊस पडला। यामुळे जिल्ह्यातील सर्व तलावांनी तळ गाठला असून आणखीन काही दिवस असंच चित्र राहिल्यास नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे। त्यामुळे बळीराजाबरोबरच सर्वसामान्य नागरिकही पावसाकडे डोळे लावून बसले आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील जलसंकट गंभीर बनलं असून पंचगंगा आणि भोगावती नद्यांनी तळ गाठलाय। राधानगरी धरणातून गेल्या 8 दिवसापासून भोगावती नदीत पाण्याचा एक थेंबही न सोडल्यानं नदीपात्र ठिकठिकाणी कोरडं पडलंय। जॅकवेल कोरडं पडत असल्यानं नदीकाठच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे। पंचगंगा नदी घाट परिसरात पाणी आटल्यानं नेहमी पाण्याखाली असणारी मंदिरं आता खुली झाली। कोल्हापूर जिल्ह्यातील पाणी संकट दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेलं आहे। गेल्या 8 दिवसांपासून राधानगरी धरणातून एक थेंबही पाणी सोडलं नसल्यामुळं पंचगंगा नदी, भोगावती नदीचा तळ जो आहे तो आता गाठू लागल्याचं चित्र दिसू लागलेलं आहे। कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीवरच्या शिवाजी पुलावरती मी उभा आहे आणि माझ्या मागचं हे दृश्य आपण पाहतोय। दरवर्षी पावसाळ्यामध्ये याच नदीनं अगदी रौद्र रूप धारण केलेलं असतं। रौद्र रूप इतकं मोठ्या प्रमाणात आपल्या सगळ्यांनीच आजपर्यंत पाहिलेलं आहे। मात्र आता ही जून महिन्यातली परिस्थिती, जून महिना अर्धा राहिलेला आहे। आता 15 तारीख उलटून गेलेली आहे आणि अशा वेळी या पंचगंगा खरं तर पावसानं हजेरी लावली नसल्यामुळं पंचगंगा नदीची ही झालेली अवस्था पाहतोय। पंचगंगा नदी
याच पुलावरून कधीच या ठिकाणी कोरडी पडल्याचं दृश्य पाहायला मिळत नव्हतं. मात्र आता ही पंचगंगा नदी हळूहळू कोरडी पडायचं या ठिकाणी चित्र पाहायला मिळत आहे. परिसरातली काही स्थानिक एक नागरिक आहेत, त्यांनी या सगळ्या संदर्भात खरं तर आपली प्रतिक्रिया देतील. खरं तर तुम्ही किती वर्ष ही नदी बघताय? एक दिवस सोडून दुसऱ्या दिवशी पाणी येते, ते बी ठराविक टाईममध्ये 2-3 तास तेवढं असते. पण जरासं आता म्हणजे प्रॉब्लेम आता भरपूर पाण्याचा प्रॉब्लेम भरपूर झालेला आहे आता कोल्हापुरात. असं कधी मी आयुष्यात म्हणजे कोल्हापुरात आल्यापासून कधी बघितलं नव्हतं. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर. दरम्यान कोयना धरणातील पाणीसाठाही चिंताजनक पातळीवर आलाय. दरम्यान सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीतून होणाऱ्या पाणी उपसावर जलसंपदा विभागानं आता निर्बंध लागू केले आहेत. सध्या कोयना धरणात केवळ 9 TMC पाणीसाठा शिल्लक असून तो पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा नदीतून केवळ पिण्याच्या पाण्याचा उपसा करण्यासही परवानगी देण्यात आला आहे. शेती, खाजगी उद्योग आणि औद्योगिक क्षेत्रासाठीचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला असून नदीकाठावरील शेतीपंपाचा वीज पुरवठाही खंडित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेतकरी आणि उद्योग क्षेत्रासमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. महाराष्ट्रात दाखल झाला नाही. तसेच कोयना धरणातील देखील पाणीसाठा कमालीची घट झाली आहे. त्यामुळे कृष्णा नदीमधून होणारा जे उपसा आहे त्याच्यावरची बंदी घातण्यात आलेली आहे. कृष्णा नदीमधून केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच उपसा करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. शेती, खाजगी उद्योग आणि औद्योगिक क्षेत्रासाठी केला जाणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आलेला आहे. तसेच सातारापासून सांगलीपर्यंत कृष्णा नदी काठावर असणाऱ्या विद्युत पंपांचे विद्युत पुरवठा देखील जलसंपदा विभागाने खंडित केलेला आहे. सध्या आपण जर कृष्णा नदीची पाणी पातळी बघितली तर कमालीची खालावलेली आहे. या ठिकाणी उपलब्ध असणारा पाणीसाठा केवळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठीच उपसा करण्यास जलसंपदा विभागाने परवानगी दिलेली आहे. 15 जून पासून कृष्णा नदीमधील जो शेती, खाजगी उद्योग आणि औद्योगिक क्षेत्रासाठी पुरवठा होणारा पाणी पुरवठा आहे तो बंद करण्यात आलेला आहे. तसेच जलसंपदा विभागाचे निरीक्षक आहेत त्यांनी देखील कृष्णा नदी काठावर ठिकठिकाणी पाहणी देखील सुरू केलेली आहे. ज्या ठिकाणी परवानगी शिवाय शेती किंवा खाजगी उद्योगासाठी पाण्याचा उपसा केल्यास त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल असं परिपत्रक देखील आता जलसंपदा विभागानं काढलेलं आहे. जून महिना निम्मा लोटला. सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील शेतकरी मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत, परंतु अद्याप मान्सून दाखल झालेला नाही आहे. त्यातच आता कृष्णा नदीमधून पाण्याचा उपसा देखील बंद केल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे दुष्काळाची तीव्रता आणखीन वाढण्याची शक्यता आहे. स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, सांगली. जून महिना अर्धा उलटला तरी मावळ भागात पाऊस नसल्यानं पवना धरणातील पाणीसाठा 20.40% खाली आला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठ्यात 6% घट झाली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरावर पाणी टंचाईचं संकट ओढावण्याची शक्यता आहे. पाऊस लांबल्यानं भात शेतीची कामही खोळंबली असून शेतकरी पावसाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. एल निनोच्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज असल्यानं प्रशासनासह नागरिकांची चिंता आता अधिकच वाढली आहे. नाशिककरांवरील पाणी टंचाईचं संकट अधिक गडद होण्याची चिन्ह आहेत. पुढील आठवड्यापासून नाशकात आठवड्यातून 1 दिवस पाणी कपातीची शक्यता आहे. पाणी साठवण्यासाठी मनपा पाणी पुरवठा विभागाचा प्रस्ताव समोर आला आहे. आयुक्तांची मंजुरी मिळाल्यानंतर पाणी कपातीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. 31 ऑगस्टपर्यंत उपलब्ध पाणीसाठा काटकसरीनं वापरण्याचे निर्देश देण्यात आले. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन शेती आणि बिगर गरजेच्या वापरासाठी आवर्तन कमी करण्याचा विचार आहे. एल निनोचा प्रभाव आणि लांबलेल्या मान्सूनच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचं पाणी बचतीचं आवाहन समोर येतं. मेळघाटातील मोरगड गावात गेल्या 8 दिवसापासून भीषण पाणी टंचाई निर्माण झाली. पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांना 2 किलोमीटर पायपीट करून नदीपात्रात छोटे खड्डे खोदून पाणी काढावं लागतंय. दूषित पाण्यामुळे महिला, वृद्ध आणि बालकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. बंद पडलेली नळ योजना आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी आता टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे. प्रशासनानं याकडे तातडीनं लक्ष देऊन स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहराचा मुख्य जलस्रोत असलेल्या ऐतिहासिक तेली तलाव पूर्णपणे कोरडा पडल्याचं चिंताजनक चित्र समोर आले. तलावाच्या तळाला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असून यामुळे भूगर्भातील जलसाठ्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. तलावातील पाणीसाठा संपुष्टात आल्यानं शहरातील बोरवेल, हातपंप तसंच परिसरातील विहिरीची पाणी पातळी आणखीन खालावण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात धरणगावकरांना तीव्र पाणी टंचाईला सामोरं जावं लागू शकतं.
जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील 14 पैकी 6 धरणं कोरडी ठाक पडली आहेत. निम्म्या जळगाव जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या गिरणा धरणात सध्या 30% तर 22 गावांची मदार असलेल्या मन्याड मध्यम प्रकल्पात आता 20% जलसाठा शिल्लक आहे. याशिवाय खडकीसीम, पिंपरी, उंबरहोळ, वागला, पिंपरखेड, देवळी, भोरस, पथराड आणि कृष्णापूर या प्रकल्पामध्ये 20% कमी पाणी उपलब्ध आहे. तर हातगाव 1, कुंजर 2, बोरखेडा, ब्राह्मण शेवगे, वलठाणा आणि राजदेरी ही 6 धरणं पूर्णपणे कोरडी ठाक पडली आहेत. पाऊस लांबल्यास किंवा यंदा सरासरीपेक्षा कमी झाल्यास पिण्याच्या पाण्यासह शेती आणि सिंचनाचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होते. मान्सूनच्या आगमनाला होत असलेल्या विलंबामुळे आणि वाढत्या उष्णतेमुळे वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाईची समस्या गंभीर बनली आहे. नदी, नाले, विहिरे आणि इतर जलस्रोत कोरडे पडत असल्यानं पशुपालकांच्याही अडचणी आता वाढल्या आहेत. जनावरांसाठी पिण्याचं पाणी काही उपलब्ध नसल्यानं पशुपालकांना अनेक किलोमीटर अंतरावर पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागते आहे. पाण्याअभावी जनावरांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असून पशुपालक चिंतेत आहेत. मान्सून आणखी लांबल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. हिंगोली जिल्ह्यात पाणी टंचाईचे चटके अधिक गडद होत आहेत. अर्धा जून महिना संपत आलाय, मात्र अद्याप जिल्ह्यामध्ये पाऊस नाही. पेरण्या खोळंबल्या असून पिण्याच्या पाण्याचा देखील गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील 30 लघुसिंचन तलावापैकी 28 लघुसिंचन तलावांनी तळ गाठला आहे. त्यामुळे पाणी टंचाईचं संकट निर्माण होतं की काय अशी भीती त्यांना व्यक्त केली जाते. पाऊसच नसल्यानं पाण्यासाठी गुरांची देखील भटकंती सुरू आहे. ते पाणी टंचाईचं संकट हे दिवसेंदिवस गडद होत चाललेलं आहे. जून महिना संपत आलेला आहे. अशा स्थितीमध्ये देखील अद्यापपर्यंत जिल्ह्यामध्ये पाऊस नाही आहे. त्यामुळं जिल्ह्यातील तलाव असेल, लघुसिंचन तलाव जे आहेत आणि धरणं जे आहे याची देखील पाणी पातळी देखील कमी झाली आहे. आपण हिंगोली शहरापासून जवळ असलेल्या एका तलावामध्ये आहोत. दरवर्षी जर या तलावामध्ये पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात पाणी राहायचं, मात्र आज घडीला जे आहे या तलावानं तळ गाठलेला आहे. कारण याच तलावावर जे आहेत आजूबाजूचे खेडे असतील आणि हिंगोली शहराचा काही भाग जो आहे त्यावर डिपेंड आहे. मात्र आज स्थितीला जे आहे त्या तलावानं तळ गाठला आहे. त्यामुळे या तलावाचा ज्या गावाला फायदा होता त्या गावामध्ये पाण्याचं संकट निर्माण झाले आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये असलेले 30 लघुसिंचन तलाव यापैकी 28 लघुसिंचन तलाव जे आहे तर जोत्याखाली आहेत, कारण म्हणजे तळ गाठलेला आहे. आणि हिंगोली जिल्ह्यात जे सिद्धेश्वर धरण आहे, सिद्धेश्वर धरणामध्ये जे आहे तर आज घडीला 0% पाणीसाठा आहे. आणि येलदरी धरणाची देखील जी पाणी पातळी आता पूर्णतः घटलेली आहे. त्यामुळे अशीच परिस्थिती जर काही दिवस राहिली तर निश्चितच हिंगोली जिल्ह्यामध्ये जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. जून महिना संपत आला आहे. जून महिन्यामध्ये खरं तर पाऊस पडतो, मात्र अजूनही पाऊस नाही आहे. त्यामुळे जे आहेत आता अशी स्थिती जी आहे तर जिल्ह्यामध्ये निर्माण झाली आहे. अजून काही दिवस अशी स्थिती राहिली तर निश्चितच जिल्ह्यामध्ये मोठं जलसंकट निर्माण होण्याची शक्यता नाकारताच येत नाही आहे. त्यामुळं प्रशासनानं पाणी टंचाईच्या उपाययोजना करणं नितांत गरजेचं आहे. संतोष भिस्से, पुढारी न्यूज, हिंगोली. तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदियावर यंदा जलसंकटाचे गडद सावट पसरले आहे. जून महिना अर्धा संपत आला तरी दमदार पावसानं हजेरी लावलेली नाही. जिल्ह्यातील धरणं, तलाव आणि सिंचन प्रकल्पातील जलसाठा झपाट्यानं घटत असून काही धरणं धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत सिंचनासाठीचं पाणी आवर्तन बंद करण्याचे आदेश दिले आहेत. परिणामी शेतकऱ्यांची चिंता वाढली असून तलावांच्या जिल्ह्यातच भीषण पाणी टंचाईची चिन्ह दिसू लागली आहेत. अहिल्यानगर शहरासह परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुळा धरणातील पाणीसाठा झपाट्यानं घटला असून सध्या धरणात अवघ्या 10% पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सध्या मुळा धरणात 6.7 TMC इतका एवढा पाणीसाठा असून त्यापैकी केवळ 2 TMC पाणी उपयुक्त स्वरूपात उपलब्ध आहे. मागील वर्षी याच कालावधीत धरणात 9.2% TMC पाणीसाठा होता. त्यामध्ये 4 TMC उपयुक्त पाणी उपलब्ध होतं. यावर्षी उपयुक्त पाणीसाठ्यात जवळपास 15% घट झाल्याची माहिती धरणाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी दिली. धरणावरती आणि कॅनालवरती 20 योजना आहेत. त्याच्यासाठी आपण 500 MCFT पाणी ठेवलेलं आहे. तर 31 ऑगस्ट 2026 पर्यंत तशी कोणती अडचण नाही. धरणामध्ये सध्या उपयुक्त पाणीसाठा हा 10%च आहे. तर मी सर्व नागरिकांना आवाहन करते की जे आमचे बिगर सिंचनाचे ग्राहक आहेत की त्यांनी जपून पाणी वापरावं. त्याच्यानंतर ज्या बॅकवॉटरच्या अनधिकृत ज्या उपसा आहे त्याच्यासाठी आम्हाला शासनाने कारवाई करण्यासाठी कळवले, तर आम्ही MSEB ला पत्र दिलेलं आहे. त्यांच्याकडून आम्हाला मदत होते, तर आम्ही तो उपसा बंद करण्याचा प्रयत्न करत आहोत, अनधिकृत उपसा.